मॅडम करू सुरू. काल आपण ही सगळ्यात जो मेन टॉपिक घेतला तो कोणता होता? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. काय असतं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? हर्षद सांग बरं. थांबेल हर्षद, काय असतं आयसोलेट? कोण बोलतो कोण आहे? मला समजत नाही. अरे समोर आहे का? बोल रे सर. स्पेस, आयसोलेटेड स्पेस. कोणापासून आयसोलेटेड असतं? कोणापासून आयसोलेटेड असतं? जोरात बोला. कशापासून? ऑब्जेक्ट. काय वाटतं प्राची? व्ही कशापासून आयसोलेटेड असतं? प्रणाली बरे का? भूक लागली तर विद्या मुळात जाऊन दिसतो असं वाटतं. मुळात पकडून आणेल ठीक. सांग साक्षी, कशापासून आयसोलेटेड असतं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? मला सांगा, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये जे पॅकेजेस इन्स्टॉल करतो ते ग्लोबल सेटिंगमध्ये दिसतील का किंवा ग्लोबल मशीनमध्ये दिसतील का? आणि जे ग्लोबल लेवलवर इन्स्टॉल करतो ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये दिसतील का तुम्हाला? नाही. आणि समजा मी ग्लोबलवर एखादं पॅकेज इन्स्टॉल केलं सेम व्हर्जन आणि परत व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये पण मला ते इन्स्टॉल करायचं, पॉसिबल आहे का? बरोबर. कारण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटला माहिती आहे का ते बाहेर आपण इन्स्टॉल करायला का नाही? काय वाटतं असं? तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारतो. काय वाटतं? माझं काय म्हणणं आहे, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट बनवेल, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट बनवेल ना, ठीक आहे. तर मला काय करायचं, ते पॅकेज इन्स्टॉल करायचं ठीक आहे. आणि ते जे पॅकेज इन्स्टॉल करायचं आणि ते ग्लोबल मशीन आधीच इन्स्टॉल सेम व्हर्जन, सेम व्हर्जन पॅकेज ग्लोबल मशीनवर त्या व्हर्जनचं पॅकेज आहे, पण मला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये सेम पॅकेज इन्स्टॉल करायचं आहे, तर होईल का? करता येईल का? क्वेश्चन नाही समजायचं मी काय म्हणते. सर ते ग्लोबल पण आताच तुम्ही काय म्हणते, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय आयसोलेटेड, त्याला माहिती आहे का ग्लोबल वर? येत आहे का लक्षात? त्याला माहिती का ग्लोबल वर? ते जरी ग्लोबल मध्ये इन्स्टॉल असलं तरी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये ते इन्स्टॉल होईल. लक्षात म्हणजे दोन कॉपी राहतील, प्रोजेक्ट साठी राहतील सेपरेट आणि ग्लोबलवर आहे. त्याला ग्लोबलची काय घेणं नाही. ते ग्लोबलमध्ये 100 जरी पॅकेज असले ना तरी तो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ते बघणार नाही. एवढं सांगतो. तो कुठले यूज करणार? एन्व्हायरमेंट, त्या एन्व्हायरमेंटमध्ये जे पॅकेज स्टोअर केले ते यूज करणार आहे, बाकीचे कोणतेच यूज नाही करणार. येत आहे लक्षात? आणि व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट सेटअप झालं होतं सगळ्यांचं काल? काय कमांड आहे सांगा बरं, कसं गेलं होतं? स्टेप्स सांगा मला. पहिले बरोबर. काय पायथन, विंडोजसाठी काय पायथन चालतं, ठीक आहे. मॅकला मग पायथन टाकावं लागतं. तर पायथन स्पेस -MVENV स्पेस नंतर जे तुमची डायरेक्टरी असेल, ठीक आहे, त्याचं नाव तुम्ही .venv द्या किंवा VENV द्या किंवा बाकीचं काय असेल तुमचं माय एन्व्हायरमेंट आणि ते, ठीक आहे. आणि मला सांगा, ते झाल्यानंतर आपण ते ॲक्टिवेट कसं करायचं? स्क्रिप्ट, हां, सोर्स आणि त्याच्यानंतर काहीतरी पाथ होता बरोबर तुमचा, तो तुम्ही एंटर करायचे आणि त्यांनी काय होऊन जायचं, ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट होऊन जायचं बरोबर. त्यानंतर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिव्ह झाल्यानंतर समजा तुम्ही पॅकेज इन्स्टॉल करायला सुरुवात केली, ठीक आहे. 2 पॅकेजेस इन्स्टॉल केले. आता तुम्हाला माहिती 2 पॅकेजेस इन्स्टॉल करायचे, पण ते पॅकेजेसची लिस्ट नाही का मला कुठेतरी सेव्ह करायची, म्हणून ती कशी करत होतो बरोबर. काय पीपच होतं ना, PIP. हां, त्याला अँग्युलर ब्रॅकेट म्हणा, ठीक आहे. काय PIP फ्रीज स्पेस अँग्युलर ब्रॅकेट नंतर काय रिक्वायरमेंट्स .txt आणि त्याचं ते होऊन जायचं बरोबर.
आणि असं पण होतं की मी कोणते पॅकेज इन्स्टॉल केलं होतं, आय थिंक पांडाज का काहीतरी यूज केलं. हां, ते पांडाज जेव्हा इन्स्टॉल केलं त्याच्यासोबत अजून 2-3 पॅकेजेस आले होते बघा ऑटोमॅटिक, कारण ते आणि इंटरनल काय असेल त्याच्यावर डिपेंड असेल पाहिजे. म्हणून आपण 3 जर इन्स्टॉल केले तर आपल्याला 5 दिसत होते, बरोबर. असं हे झालं. आणि त्याच्यानंतर ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट पण आपण सगळं केलं, ठीक आहे. पण ते जे फाईल होते आपले main.py नावाची फाईल होती, ती त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटला यूज करीत होती का ॲक्च्युअलमध्ये? नाही. मग तो इंटरप्रिटरचा पाथ पण द्यावा लागत होता बघा आपल्याला, आठवत आहे का? इंटरप्रिटरचा पाथ द्यावा लागत होता. तो जेव्हा देतो तेव्हा ते काय करायचं, प्रोजेक्ट चालायचं. नीट आठवत असेल तुम्हाला तर. असं नाही आहे, काय होते स्क्रिप्ट माझ्यासाठी, सोर्स त्याच्यानंतर /.vme पॅक, हे जे माझं फोल्डरचं नाव आहे ते, त्यानंतर बीन, नंतर काय होतं ॲक्टिवेट होतं माझ्यासाठी, ठीक आहे. विंडोजसाठी वेगळी थोडीशी. ॲक्टिवेट केलं, झालं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिव्ह. हे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिव्ह झालं, काय आलं. हां, आणि आता जेव्हा मी main.py चालू करणार, रन करणार, तर काय येतं आहे, आउटपुट येऊन जातं आहे. आता मला सांगा, इथं जे ॲरे बनवेल आहे मी, हा नॉर्मल पायथननी पण बनवू शकत होता ना, मग NumPyची काय गरज असेल? लायब्ररीचं मेन काम काय असं सांगा बरं, लायब्ररीज काय एक्झिस्ट करतात, काय एक्झिस्ट करत असं? काय जोरात बोल, तुम्ही घाबरू नका, तुम्ही जोरात बोल. काय युजेबल, रियुजेबल, ठीक आहे, ते पण आहे. अजून काय असतं? बरं सिम्पल क्वेश्चन आहे. तुम्ही ॲज अ प्रोग्रामर तुम्हाला काहीतरी काय करायचं, प्रोग्राम करायचा आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला एक खूप हेवी टास्क आहे, ठीक आहे, की म्हणजे तुम्हाला अशी काहीतरी फंक्शनॅलिटी बनवायची आहे, ते तो डेटा एकदम प्रॉपर व्हिज्युअलाइज झाला पाहिजे, ठीक आहे. तुम्ही बनवताय, ठीक आहे. तुम्ही जर ठरवलं की माझं जे काम आहे, ठीक आहे, मला याला एक काय म्हणतात 1 महिना लागणार, ठीक आहे. तुम्ही बनवला, पण तरी तुम्हाला गॅरंटी राहील की त्याचं आउटपुट जसं पाहिजे तसं येईल. आणि तेच जर दुसरं कंपॅरिझन केलं की एखादा माणूस आहे, ठीक आहे, किंवा एखादी टीम आहे, एखादा माणूस आहे किंवा एखादी टीम आहे, काय बरं राहिलं, ती स्पेसिफिकली त्या टास्कवर किंवा त्या लायब्ररीवर काम करते. आणि असं नाही की 1 महिना काम करते, 5-6 महिने काम करते, 1 वर्षापासूनपेक्षा जास्त काम करते, ठीक आहे. एकदम आउटपुट प्रॉपर आणायचा प्रयत्न करते. तर कोणाचा प्रोग्राम भारी चालेल, आपण करतोय तो का जे लायब्ररी बनवत आहे स्पेसिफिक त्यांचं चालेल नीट, लायब्ररी बनवत आहे ते, कारण का त्यांचा फोकस कशावर कम्प्लिटली त्याच्यावर आहे. मग मला सांगा, आपल्या कोडचं आउटपुट फास्ट येईल का त्यांचं कोडचं आउटपुट फास्ट येईल? त्यांचा, ठीक आहे. NumPyचं काय माहिती का, NumPy हे कशासाठी सांगतो मी तुम्हाला, जे ॲरेचं ऑपरेशन असतं, ठीक आहे. आता एकदम सिम्पल ॲरे, ठीक आहे. जे ॲरेची साईज लॉंग होते त्याचं जेव्हा कॉम्प्लेक्स ऑपरेशन करतात तर तुमचा नॉर्मल पायथनचा कोड आहे ना त्याला टाईम लागून जातो. NumPy काय फास्ट लायब्ररी सांगतो तुम्हाला. आणि NumPy लायब्ररी आहे ना ती कशात बनेल असं सांगा बरं, कोणत्या लँग्वेजमध्ये बनेल असं? C++, पायथन, जावा, काय वाटतं? नाही, ती सीमध्ये बनेल आहे, C आणि C++मध्ये. एवढं लक्षात घ्या. NumPyचं जेवढं इम्प्लिमेंटेशन आहे, ठीक आहे. तर व्हॉट इज इथं टाकतो मी, इन विच NumPy इज रिटर्न. काय वाचा बरं, कॉम्बिनेशन ऑफ पायथन अँड सी. या बघा, सीमध्ये पण आहे आणि C++मध्ये. आणि पायथनचं काय फक्त जे तुम्हाला API एक्सपोज होता ना, म्हणजे काय तुम्ही ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. API म्हणजे माहिती काय असतं तुम्हाला, जसं तुम्हाला गाडी चालवायची, तुम्ही स्वतः जाऊन चाका हलवताय का? नाही, तुम्ही काय करता, स्टेअरिंग हलवता, बस. स्टेअरिंग काय देईल तुम्हाला, इंटरफेस देईल, बरोबर. तसं तुम्हाला काय देईल पायथनमध्ये बघा, हे मेथड्स दिसत आहे का बघा, np.array परत हे काय मेथड्स आहे, म्हणजे तुम्हाला इंटरफेस दिसतं फक्त, काय यूज करायचं आहे ते दिसतं. आतमध्ये कसं चाललं आहे वर्किंग माहिती आहे का तुम्हाला? नाही.
जसं हे मोबाईल आहे बरोबर किंवा लॅपटॉप आहे, लॅपटॉपची स्क्रीनला काय म्हणता तुम्ही, मॉनिटर इंटरफेस म्हणता बघा. आतमध्ये कोणता LED वापरेल तुम्हाला माहिती आहे का? नाही. ठीक आहे. म्हणजे पायथनच्या फक्त API एक्सपोज करेल. API म्हणजे काय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे तुम्हाला फक्त मेथड्स दिसतात किंवा तुम्हाला काय यूज करायचं दिसतं, कसं यूज आतमध्ये काय यूज करतं ते माहिती आहे तुम्हाला नाही. आणि C आणि C++ का बरं? कारण तुम्ही जर बघितलं तर पायथन कोणती लँग्वेज आहे, कंपाईल्ड आहे का इंटरप्रिटर आहे? इंटरप्रिटेड लँग्वेज आहे बरोबर, स्लो असेल थोडीफार. C कशी डायरेक्ट कंपाईल लँग्वेज आहे. आणि C नाही का जे हार्डवेअर असतं ना त्याचे खूप नियर आहे सांगतो तुम्हाला. C लँग्वेज डायरेक्ट म्हणजे ना हार्डवेअरशी खूप फास्ट टॉक करू शकतो. ठीक आहे, अशी गोष्ट आहे. हे बघा, यूज फॉर द कोर कॉम्पिटेशनल इंजिन. काय C कशासाठी यूज करतं बघा, कोर कॉम्पिटेशनल इंजिन, हेवी मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड द एक्झिक्युशन ऑफ n डायमेन्शनल ॲरेज. 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल आहे का, ते पण असतील, पण त्याच्यापेक्षा जे कॉम्प्लेक्स डायमेन्शन असतील ठीक आहे त्याच्यासाठी यूज करा. त्याने काय होतं फास्ट होतं एक्झिक्युशन. म्हणजे तुम्ही जे ॲरे बनवता ना, तुम्हाला समजा एखादं ऑपरेशन करायला पायथनमध्ये म्हटलं मी 2 सेकंद लागत आहे, तर C++ कदाचित ते अर्ध्या सेकंदात होईल किंवा 0.2 सेकंदमध्ये होऊन जाईल. खूप फास्ट एक्झिक्युशन सांगतं. खूप कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचे आहे तर ते नमपाय काय करेल, एकदम फास्ट करेल सांगतो तुम्हाला. आपल्याला फक्त पायथनचं कोड दिसतं, पण तो पायथनमध्ये नाही रिटर्न ॲक्च्युली. तो कशात आहे, C आणि C++ बघा थोडासा. ठीक आहे, मोस्टली Cमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं. येतं आहे लक्षात, काय डाऊट आहे का? ठीक. आणि अजून एक सांगतो, हे जे तुम्ही ॲरे दिसतंय ना, ॲरे याला तुम्ही व्हेक्टर पण म्हणू शकता. काय व्हेक्टर्स, ठीक आहे, किंवा व्हेक्टर्स. ठीक आहे, मॅट्रिक्स, लिस्ट, ॲरे, शब्द लक्षात ठेवा. काय व्हेक्टर, लिस्ट, मॅट्रिक्स, ॲरे. ठीक आहे, मी कधी व्हेक्टर पण शब्द वापरेल तर तुम्ही डोक्यात घालून घ्या, तो ॲरेच आहे. ठीक आहे. आणि तुम्ही 11वी-12वी करेल एक कोणी, व्हेक्टर काय असतं सांगा बरं. स्केलर आणि व्हेक्टरमध्ये काय फरक आहे? स्केलर म्हणजे काय फक्त हां मॅग्निट्यूड, आणि व्हेक्टरला काय असतं सांगा बरं. हां डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असतं. हे गरजेचं एवढं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, हां डायरेक्शन आणि काय असतं, मॅग्निट्यूड असतं व्हेक्टरला. आणि स्केलर काय असतं, फक्त मॅग्निट्यूड असतं. येतं आहे लक्षात? आता मला जेव्हा नमपायचा ॲरे बनवायचा होता, मी कोणती मेथड यूज करेल, बॅक बाजूला घे फक्त, पाय लागेल तर. कोणती मेथड यूज करेल, NP डॉट काय ॲरे, त्याने काय बनवून दिलं मला एक बरोबर व्हेक्टर किंवा एक ॲरे बनवून दिला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आता. आणि जेव्हा मी प्रिंट केला तर काय आउटपुट आलं, 1 2 3 4 5. आता एक जादू बघा तुम्ही फक्त. हां जादूच आहे. आता मला सांगायचं काय आउटपुट आहे. थांबा एक मिनिट फक्त, आपण थोडंसं आता याचं काय आउटपुट येईल, काय वाटतं? हां 1 to काय, कसं डिवाइड आहे बरं काही, मल्टिप्लाय नाही. हे बघ डिवाइड आहे. कर्सर बाजूला काढून घेतो, अँटी ग्रॅव्हिटी सजेशन देते. याला बंद करू काय, पण काय समजा ARR1 डिवाइड बाय काय 10 आहे, तर काय आउटपुट येईल काय वाटतं? चालेल का असं सांगा बरं, डायरेक्ट ॲरेला डिवाइड करणं. आपण केलं एक पायथनमध्ये, पण नमपाय काय करू राहिलं बघा बरं, काय हो राहिला, कसं आउटपुट आलं आहे बरोबर ना. आणि हे काय 1 पॉईंट डॉट आहे बरं का, 1 पॉईंट. ठीक आहे, डॉट आणि कॉमाने देईल बघा त्यांनी आपलं. बघा नॉर्मल इथं काय कॉमा दिसतं का, काय ठीक, एवढं लक्षात ठेवा. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही कन्फ्यूज होऊन जासाल की कॉमन आहे, कॉमा दिसतंय, कॉमा नाही दिसत. ठीक आहे, नंतर काय दिसतंय 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट, हे इलेमेंट्स आहेत डायरेक्ट. म्हणजे त्यांनी काय केलं सांगा बरं, 10नी केलं म्हणजे काय केलं, डिवाइड केलं, प्रत्येक एलिमेंटला डिवाइड केलं. काय केलं, प्रत्येक एलिमेंटला डिवाइड करेल आहे बरं. आणि जर समजा मी मल्टिप्लाय केलं असतं तर हे लक्ष दे बरं का हर्षला सांगतोय मी. एक ज्याचे मेथड आहे ना नॉर्मल पायथनमध्ये ज्याचं सेन्स नाही बनत त्याच्यात बरोबर इथं तसं यूज करेल. खूप
म्हणजे ना तुम्ही ट्रिकी सिंटॅक्स एवढं सांगतो मी तुम्हाला थोडं ट्रिकी सिंटॅक्स थोडं नीट लक्ष द्या. घाबरायचं काही कारण नाही, प्रॅक्टिसने समजून जातं. आता याचं आउटपुट काय सांगा बरं. मल्टिप्लाय 100 200 300 काय 400 बरोबर. हे कसं झालं माहिती, मॅट्रिक्स करेल सॉल्व तुम्ही कधी 11th 12thला मॅट्रिक्स असायचं बघा, 2D मॅट्रिक्स असायचं काहीतरी असं राहतं बघा बरोबर. आणि तुम्ही त्याच्या बाहेर काय करायचे, एक 4ने मल्टिप्लाय करायचं बघा, असं काहीतरी होतं आहे का मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तसंच होऊ राहिलं. हां म्हणजे काय करू प्रत्येक याला मल्टिप्लाय करू राहिलं. आणि याला काय म्हणतं माहिती का, हे जो मल्टिप्लाय करतो याला, हा जर वेक्टर असेल तर हा काय स्केलर आहे. काय हा स्केलर आहे. स्केलर काय करतो प्रत्येक याला मल्टिप्लाय करू राहिला. कशाला, प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करतोय. सेम काय केलं मी तर डिवाइड करतो म्हणजे काय, प्रत्येक एलिमेंटला काय करेल हा डिवाइड करेल. आणि अजून एक काम करू आता, एक सिम्पल विचारतो मी तुम्हाला. नम्स 1 नॉर्मल आहे आता सांगा, नॉर्मल आहे रे. हा नमपायवाला वेक्टर आहे का पायथनवाला आहे. नॉर्मल पायथनवाला आहे बरोबर. आणि नम्स 2 करू आपण 3,4 आणि मी याला कंकॅट करतो बरं का. काय आउटपुट येईल याचं, 1 2 3 4 येईल का 1 + 3 काय येईल 4 आणि नंतर 2 + 4 6 असं येईल. काय येईल काय येतं आहे 1 2 3 4. कंकॅट कसं झालं सांगा बरं. लेंथ वाईज कंकॅट झाला. काय पहिले 1 2चा ॲरे आला, नंतर काय आलं 3 4चा ॲरे आला. आता आपण नमपायने करूया. ठीक आहे, काय करू नमपायने करू. ARR1 ठीक आहे, आणि नंतर काय करणार मी ARR2 NP डॉट ॲरे बरोबर. मेथड घेतली ॲरे आणि काय केलं 50 60 70 किंवा असं करू 1 1ने आपण ॲड करू म्हणजे ना 2 2ने करू. आणि याचा आउटपुट काय येईल सांगा बरं. प्लस आहे बरं का. काय आउटपुट येईल ARR1 + ARR2. जोरात बोल साक्षी थोडंसं. नंतर काय असं आहे, जोरात बोल ना साक्षी, एवढं काय घाबरते. मी काय माझ्या हातात छडी दिसते का तुम्हाला कोणाला बोलायला. तुम्ही मजा केवढं जोरात करता माझ्यासोबत आणि उत्तर देत नाही. फक्त उत्तर द्या ना, चुकलं काय एवढं. हे काय आईन्स्टाईन आहे की सगळे बाकीचे, का मी आईन्स्टाईन आहे इथं सांग बरं. हां आता बघा काय येतं आहे. आता कशी ॲडिशन झाली सांगा बरं. बरोबर म्हणजे काय दिसतंय ना कशी ॲडिशन होऊ राहिली. 10 + 2 20 + 2 30 + 2 40 + 2. नॉर्मल पायथन सारखं होतं आहे का. नॉर्मल पायथन सारखं जर तुम्हाला आउटपुट आणायचं असतं तर कसं केलं असतं. प्रिंट NP डॉट कंकॅट आहे का बरं, कंकॅटिनेट ठीक आहे. आणि नंतर काय ARR1 आणि ARR2 आणि याला कमेंट करतो आणि बघू आता येईल का आउटपुट सांगा बरं. जसं एक्सपेक्टेड आहे आलं. कोणती मेथड आहे नमपायची कंकॅटिनेट. जे आपण नॉर्मल पायथन नम +1 नम्स 2 करीत होतो ते आपण नमपायच्या कोणत्या मेथडने करू शकतो MP डॉट कंकॅटिनेट. आणि डायरेक्ट ॲरे पास करेल का दोन्ही कॉमा देऊन का टपलमध्ये पास करेल. कशात पास करेल टपलमध्ये पास नाही केलं तर काय होईल सांग बरं हर्षदा. काय होईल का काय येतं आहे टाईप एरर येतोय. म्हणजे तुम्हाला ॲरे पास करावं लागतं. कशात पास करावं लागतं थोडं नाही ना. हे नमपायचं सिंटॅक्स आहे. हा नमपायचं सिंटॅक्स एवढं लक्षात ठेवा. पायथनचं नाही. पायथनचं कसं आहे nums 1 + nums 2. नमपाय काय बघ नमपायची मेथड काय NP डॉट कंकॅटिनेट आणि नंतर काय टपलमध्ये पास करून काय ARR1 + ARR2. जर समजा मी तर ARR3 दिला
एन पी डॉट ॲरे परत काय आणि समजायचं दिला 99 $99 बस आणि इथं ARR3 टाकला तर काय येईल आता जे आहेत ना हम्म. ते काय ते बघा. याच्यात बरोबर 10 20 30 40 2 2 2 2 नंतर काय 99 99 9 असं येईल काहीतरी बरोबर आलं का आणि जर मी इथं ARR1 प्लस ARR2 प्लस ARR3 केलं तर काय येईल सांगा बरं शेप यांचा सेम आहे सगळ्यांचा शेप म्हणजे जो कॉलम आहे नंबर ऑफ कॉलम्स प्रत्येक तिन्ही ॲरेमध्ये सेम आहे का डिफरंट आहे डिफरंट आहे मग काय वाटतं ॲडिशन पॉसिबल आहे का नाही ॲक्च्युली याचं उत्तर मला नाही माहिती मला सांगा बघतो गेस करावं कारण मीच ट्राय नाही करेन काय येतं आहे म्हणजे काय लागेल ॲडिशन जेव्हा करायचं असेल तुम्हाला शेप काय लागेल त्याचा सेम लागेल शेप म्हणजे काय आता मला सांग कशी ॲडिशन होते रो वाईज हो राहिली ॲडिशन बरोबर ना प्रत्येक रोचा एलिमेंट पकडतो आणि काय होते ॲडिशन होते मग एका रोमध्ये जरी कॉलम जर वेगळे असेल तर ॲडिशन होते का नाही म्हणजे काय शेप कसा लागेल सेम लागेल तेव्हा काय हो राहिली ॲडिशन हो राहिली काय दिसतंय का काय 1 1 1 1021 131 141 बरोबर आहे का ठीक तर आपल्याला जर याचं डायमेन्शन बघायचं असते ठीक डायमेन्शन्स म्हणजे कसे ARR1 डॉट शेप बघू आपण प्रिंट काय ARR1 डॉट शेप काय शेप आहे बघा इथं 4 काय आलाय थांब आपण शेप बघू प्रॉपर्टी काय व्हॉट इज शेप प्रॉपर्टी ऑफ NP ॲरे कसं आउटपुट देतं बघू आपण चालू आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे वन डे ॲरेसाठी काय रेट केलं आहे हां हे बघा वन डे ॲरेसाठी कसं शेप देतो आहे हां 5 कॉमा काय आहे का नाही याचा अर्थ काय इट हॅज 1 डायमेन्शन कंटेनिंग ओनली 5 एलिमेंट 2 डायमेन्शनलसाठी काय करतं आहे 3,4 म्हणजे याचा अर्थ काय 3 रोज असतील आणि कॉलम किती असतील बघ ना इथं किती लिहिले झूम करतो मी आता सांगा सर 2 डायमेन्शनलसाठी जेव्हा ते आउटपुट देतं तर पहिला नंबर आहे तो काय 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 रिप्रेझेंट करतो हां रोज आणि जो सेकंड नंबर तो काय रिप्रेझेंट करतो काय सांग दे बरं आणि तू पण दे तू काय आता फॉलो गेला मला काही सर नाही आणि बरोबर आहे का हां काय करते सगळं तू अल्ट्यात बरं आणि हे बघा 3D जेव्हा आहे रे याचं काय मिनिंग आहे बघा बरं 2 3 4 म्हणजे काय वाचा 2 लेयर्स इच लेयर कंटेन्स काय 3 रोज 4 हे नंतर बघू आपण पण 2 डायमेन्शनल व्हिज्युअलाइज होतं तुम्हाला अलॉंग XY ॲक्सिस ग्राफमध्ये जेव्हा ड्रॉ करतो बघा तेव्हा 2 डायमेन्शनल पाहिले का असा काहीतरी आहे राहतो बरोबर ना आपला मॅडम ठीक आहे काय 2 घास खाय बस समजलं का काहीच नाही जाऊ दे डोक्यावून गेलं त्याचं
ही मेथड समजली का तुम्हाला? NP डॉट ॲरे त्याच्यानंतर काय होतं ARR1 प्लस ARR2 प्लस ARR3. म्हणजे जेव्हा नॉर्मल प्रणाली हर्षदा नॉर्मल वेक्टरची जेव्हा ॲडिशन करतो म्हटलं आपण नमपायच्या मदतीने ती कशी होती सांग बरं? कोणत्या ॲक्सिसला होती? रो वाईज होते बरोबर. रो कशी असते? उभी अशी असते. नाही रो आपण आडवी बघतो का उभी बघतो? रो व्हिज्युअलाइज आडव्या पट्टीला रो म्हणता का व्हर्टिकलला रो म्हणता? रो कशी राहते? कॉलम असं असतं बरोबर. तुमचं कन्फ्युजन का बरं राहायला माहिती का? ऐका मी काय ऐका हे अशीच गोष्ट आहे सांगतो मी तुम्हाला. मी जेव्हा 2-3 वेळा नंपायचे व्हिडिओ पाहिले तेव्हा मला सेन्स बनला याचा की काय ॲक्सिस बिक्स लक्षात नाही लवकर. मी काय करायलो प्रत्येक रो म्हणजे काय पहिली रो थांब ना मग ऐक ना. पहिली रो इकडे बघ रो कशी आहे हॉरिझॉन्टल आहे बरोबर. मी प्रत्येक रो पकडून राहिलो काय प्रत्येक इच रो बरोबर. रो कशी बघू राहिलो मी अशी बरोबर. पहिल्या रोचा हा दुसऱ्या रोचा हा तिसऱ्या रोचा हा बरोबर. म्हणून तो काय म्हणते व्हर्टिकल. पण रो मोजू राहिलो नाही रो ठीक आहे एकावर एक ठीक आहे. रो मोजतोय रो याला नाही या व्हर्टिकलला नाही कन्सिडर करीत रो. मी याला कन्सिडर करतो पण रो कशी मोजते व्हर्टिकली मोजतोय. येतंय लक्षात? मग हे 10+2 काय येतं फक्त सांग मला. 10+2 सांग. अरे मी काय केलं माहिती का मी घरी तर ठेवली आणि तेच बोलतोय. अरे सांग 20+2 काय आहे? 22. 30+2 आणि 40+2 2+99 काय आहे? 101 आणि 2+999 1001 ना बरं. येतंय लक्षात कसं हो राहिलं? म्हणजे ॲक्सिस काय माहिती का आता थांबा तुम्हाला एवढं लक्ष द्या फक्त. आता हे तुमचं पहिलेच सांगतो बरं का हा टॉपिक थोडा ट्रिकी आहे एवढं सांगतो. बडबड नका करू. मग आता आलं का 12 + 22 + 32 + 42 बरोबर. हे काढून टाकतो मी. आता ती ॲडिशन झाली ती कशी झाली रो वाईज झालेली. आता आपल्याला काय करायचं कॉलम वाईज ॲडिशन करायचं म्हणजे 10 + 20 + 30 + 49 काय तो शेप 1 डायमेन्शनल आहे ना. त्याचं मिनिंग काय माहिती का त्याच्यात किती एलिमेंट आहे 4 एलिमेंट. म्हणून आहे 2 डायमेन्शनलसाठी असं तर काय दिसलं असतं पहिले नंबर ऑफ रोज नंतर काय नंबर ऑफ कॉलम ते दाखवतो मी तुला ठीक. पण हे कसला शेपने गेला हा 1 डायमेन्शनलचा आलेचं असं लक्षात ठेवा. काय हा 1 डायमेन्शनल त्याच्यात किती एलिमेंट्स म्हणजे 4 आहे बरोबर. शेप काढून टाकतो मी 4 मिनटं ठीक. आलं. आता मला काय करायचं आहे कॉलम वाईज ॲडिशन करायची. कॉलम वाईज जर ॲडिशन केली तर काय येईल सांग बरं 10 + 20 + 30 + 40 100 आणि याचं काय 8 येईल बरोबर. आणि किती नंबर ऑफ रोज बनतील याच्यात कॉलम वाईज ॲडिशन होऊन राहिले ना. हे चारही कॉलम काय म्हणतात मर्ज होऊन जाते कसं एका कॉलममध्ये आणि नंबर ऑफ रोज किती झाले 2 रोज आहे बरं. आपण काय करू तसं बघू. ॲड ॲरे एलिमेंट्स बाय कॉलम्स कसं करणार बघा. आता नाही असं नव्हतं करायचं हो बरं. 2 सेपरेट ॲरेज ते समजून घे. मला एवढं जर लक्ष द्यायचं असतं मी दिलं असतं.
1D आहे रे. But I want to add a column. मी जे सांगितलं ना ते रिवाईज करा का मी क्वेश्चन विचार करेल. नाही असं नाही करायचं. ओके नाही नाही असं नाही येणार बरं का. ए थांबा एक मिनिट, मी जसं सांगितलं ना तसं याच्यात पॉसिबल नाही वाटतं. ते दुसऱ्या ॲरेसाठी अप्लाय होईल. पण हे रो वाईज समजलं का तुम्हाला. आता एक काम करू, प्रांजल लक्ष द्या आता इथं. ठीक आहे, आपण हे काय करू, 2 डायमेन्शनल घेऊ. आता 2 डायमेन्शनल म्हणजे कसं बघा, हा दिसतोय का, किती डायमेन्शन सांगा बरं. 2 डायमेन्शनल आहे का 1 डायमेन्शनल आहे. 2 डायमेन्शनल आहे बरोबर. आणि नंबर ऑफ रोज किती याच्यात, नंबर ऑफ कॉलम्स किती, 3 आहे बरोबर. आणि जर लिस्टचं प्रमाणे बघितलं तुम्ही, हा लिस्टच आहे ना बरोबर ना, स्क्वेअर ब्रॅकेट आहे बघा. आणि त्याच्यामध्ये परत काय सब लिस्ट आहे, म्हणजे काय पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट आणि तिसरी लिस्ट. ठीक आहे, तुम्ही याला व्हिज्युअलाइज करता कसं करता, पहिली रो, सेकंड रो, थर्ड रो, नंतर हा का फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम बरोबर. याला कॉपी करू का मी, म्हणजे कसं करणार बघा मी, मॅट्रिक्स 1 असं करतो मी. ठीक आहे, मॅट्रिक्स 1 आणि मॅट्रिक्स 2. ठीक आहे, काय 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. याला जर असं केलं आपण आणि प्रत्येक याच्यात काय करू, 1 सेम काय करू, आणि आता भाऊ सम काय आहे त्याचे. आता बघा, हा पहिला मॅट्रिक्स आहे आणि खालचा काय आहे, दुसरा मॅट्रिक्स आहे. तर जेव्हा मी याची ॲडिशन केली तर ह्या एलिमेंटची ॲडिशन कोणत्या एलिमेंटसोबत झाली सांगा बरं, खालच्या 1 सोबत झालेली. ह्या 2ची ॲडिशन कोणत्या एलिमेंट झाले असेल, 3ची बरोबर. त्याच्यानंतर 9ची कुठं झाली असेल, ह्या 9 सोबत बरोबर. म्हणजे प्रत्येक जो करस्पॉन्डिंग रो आणि कॉलमवाला जो एलिमेंट आहे त्याची ॲडिशन कुठे होते, नेक्स्टवाला जो मॅट्रिक्स असेल त्याचा काय रो आणि कॉलम जाते. म्हणजे काय, हा इथं आहे तर याची ॲडिशन कसोबत होईल, याच्यासोबत होईल. हा जर मिडलला आहे तर कुठं होईल, याची इथं होईल. याची असेल तर 6ला, 8ची कुठं होईल, 8ला, 7ची 7ला बरं. म्हणून काय आउटपुट येईल बघ, थांब, मल्टिप्लिकेशन नव्हतं करायचं मला, प्लस करायचं होतं. काय आलं मग, 2 1 + 1 बरोबर, 14 16 18. पण आलं लक्षात. या सर बस.
काय चर्चा चालू आहे सगळं का मला? सर हम्म. किती वाजता? काय किती वाजता? 11:30. हम्म. काय चुकलंय माझं? थोड्या वेळानं 11:15 जा लागलं असतं. हां, तर मला काय करायचं होतं आता? आता लक्ष द्या रे, एक मिनटं. सगळ्यांनी लक्ष द्या एक मिनटं. ते आपण जे ॲडिशनचं आहे ना ते नंतर बघू. आपण दुसरं बघू काहीतरी. पिन आणि ॲक्टिवेट. हां, आता मला सांगा, जर मी मॅट्रिक्स ऑफ 0 प्रिंट केलं तर काय होईल? कोणती रो प्रिंट होईल? लागलंच नाही, मी याला 11 करतो, असं करतो. आता काय येईल सांगा? मॅट्रिक्स ऑफ 0 म्हणजे कोणती रो आहे? म्हणजे काय? रोचे एलिमेंट सांग बरं. अनिकेत सांग बरं रोचे एलिमेंट. 11, 12, 13, 14. बरोबर? काय येतं आहे? 11, 12, 13, 14. त्यानंतर मी जर मॅट्रिक्स ऑफ 1 केलं तर काय येईल? 15, 16, 17, 18. बरोबर? जसं रेग्युलर पायथनमध्ये होतं तसंच होऊ राहिलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर समजा मला काय करायचं आता परत सेकंड काय म्हणता, सेकंड इंडेक्सवाली रो पाहिजे तर कोणती येईल? इंडेक्स म्हणतो आहे शब्द, सेकंड इंडेक्सवाली कोणती आहे? मग ही 0th इंडेक्स आहे, त्याच्यानंतर काय फर्स्ट इंडेक्सवाली. सेकंड इंडेक्सवाली कोणती आहे? 19, 20, 21, 22. बरोबर? हे चालतं, काय प्रॉब्लेम नाही. आणि मला सांगायच्यानंतर मी असं केलं 2,2 तर काय येतं आहे? सेकंड हे तर काय पहिले रो आणि कॉलम. पण नॉर्मल पायथनमध्ये असं सिंटॅक्स असतो का आपला? का असा असतो सांगा बरं? इथं रो नंबर राहतो ना, बरोबर ना? धनंजय लक्ष दे एक मिनटं. ठीक आहे, इथं बघा. आता मला काय करायचं होतं, सेकंड रोमधला सेकंड एलिमेंट ॲक्सेस करायचं होतं. सेकंड रो कोणती? ही वाली. बरोबर? आणि कॉलम वाईज सेकंड कोणता आहे? 0, 1, 2. तर मी कसं ॲक्सेस करेल सांगा बरं? एकच काय करेल, एकच स्क्वेअर ब्रॅकेट देईल, त्याच्यानंतर काय करेल, ते इंडेक्स जे इंडेक्स ते कशाने सेपरेट करेल? कॉमाने सेपरेट करेल. पण हा सिंटॅक्स कसा चालतो आहे?
कोणत्या वेक्टरवर चालतंय? नमपायचा आहे का पायथनचा वेक्टर आहे हा? नमपायचा आहे. आणि जर नॉर्मल पायथनचं वेक्टर असतं तर कसं केलं असतं सांगा बरं तुम्ही? कसं आहे सिंटॅक्स? असं असतं बरोबर ना? मॅट्रिक्स ऑफ नाही ना, कुठं सेम आहे बघ बरं. काय फरक दिसतोय? काय फरक आहे? हां, पहिले रो आहे 2 नंबरला कॉलम आहे, पण ते कशाने सेपरेटेड आहे बघ ना. तिथं काय कशा नाही ना, हे बघा नीट लक्षात आहे. जेव्हा तुम्हाला नॉर्मल नाही हां, म्हणजे जे रो नंबर आणि जे कॉलम नंबर आहे ते कसं मेन्शन करतो बघा, स्क्वेअर ब्रॅकेट सेपरेट. इथं एकाच स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय करायचं? कॉमानी सेपरेट केलंय. येतं आहे लक्षात? सांग मग, लय मान हलवली तो. तुम्हाला एवढं अजून पण सांगते सिंटॅक्स वर नीट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक, भले तुम्ही पुढे डेटा सायन्स करू नाही तर नाही करू, पण तुमचं मेन गोष्ट काय सांगतो तुम्हाला शिकण्याचा पर्पज, तुमचं लॉजिक बिल्ड होतं बस एवढंच आहे. तुम्ही शिकता ना लॉजिक बिल्ड करा. ठीक आहे, सिंटॅक्स तुम्ही 10 दिवसांनी विसरून पण जाशाल, मी पण विसरून जाईल. सांग प्रणाली काय मोबाईल वर काय काय चालू आहे मॅडम? कोडिंग म्हणजे कोणता प्रोग्राम कोड करायचं ते सांग. काय कसं सर्च करता? नंपाय. सांगा बरं काय फरक आहे सिंटॅक्स मध्ये बघा. हां, ते मॅक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मॅट्रिक्स से घेतलेला आपण मॅट्रिक्स एमएटी. हां ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 3 ॲरेज घेतले, 3 रोज 3 कॉलम, 3 into 3 मॅट्रिक्स. हां बरोबर. तर आपण जर प्रिंट करू हां तो एक एकमेकांसोबत कॉम्बिनेशन आहे. हां, पण मी काय प्रिंट करेल लाईक दिसतंय बघ 2 प्रिंट and 2 म्हणजे काय सेकंड रो सेकंड कॉलम. काय इलेमेंट प्रिंट करता येतो? नाही काय प्रिंट करतो बघ. 21. हां, आणि 21 दिसतंय का? मग ॲरे थ्रू ॲरे इंडेक्स स्टार्ट टू 0. हां, मग तेच ना 2, 2 काय सांग पहिले 2 काय. हे बघ जो खाली दिसतोय लाईन नंबर 11 पर हायलाइटेड वर मॅट्रिक्स ऑफ रो नंबर 1 हा नॉर्मल पायथन वाला सिंटॅक्स. आणि जो वरती सिंटॅक्स लिहिला तो काय त्याच्यात पण पहिले रो नंबर आहे नंतर कॉलम नंबर पण सिंटॅक्स काय फरक काय एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कसं देईल कॉमा सेपरेटेड 2 स्क्वेअर ब्रॅकेट आहे का. नॉर्मल पायथन मध्ये काय करता तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट यूज करता. पहिले स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लागतं रो नंबर नंतर कॉलम नंबर. पण याच्यात कसं आहे ना पाय मध्ये काय रो आणि कॉलम कसे सेपरेट आहे कॉमन आणि एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये येतं लक्षात. आणि समजा आता आपल्याला काय करायचं आहे असं करू आपण काहीतरी सेकंड रोचा नाही का आपण हे लक्षात आहे आता मी तुम्हाला तुमची ना काहीतरी थांबलं तरी बरोबर आहे. थांब एक सेकंद. हे जे अँटी ग्रॅव्हिटी ना खूप बोगस सजेशन देऊ राहिलं काही कामं नाही थांबणार त्याला. हां त्याचं काय आउटपुट येईल सांगा. सेकंड रो तर राहीलच पण याचं काय हे आपण बघितलं होतं स्लायसिंग बघेल बघा काय याचा मिनिंग काय असतो. कोणते आणि 20 19 हां
पहिला आणि हे बघ हे झिरो काय थांब. हे काय सांगा बरं काय आहे? याचं काय मिनिंग आहे? हे रो आहे का कॉलम आहे? सेकंड रो कोणते? सेकंड रो मधला 0 पासून स्टार्ट होणारा तर कुठपर्यंत जाईल? पण 3 पकडेल का थर्ड इंडेक्स? नाही म्हणजे कोणता प्रिंट होईल? 0 1 2 येते का लक्षात? मला जर म्हटलं कोणी की मला ह्या रो मध्ये फक्त तेवढेच एलिमेंट पाहिजे त्या कॉलम पर्यंतचे, तर कसं करायला मी? मी अजून पण सांगतो तुमचे नंबर आहे ना सिंटॅक्स पूर्ण उलट पालट करून टाकेल. ओके मॅडम. हां काय? हां मग ॲक्टिवेट करावं लागतं ना ते प्रत्येक वेळेस जेव्हा क्लोज होतं ना तेव्हा. आता काय आलं आहे ॲक्टिवेट का नाही झालं रे? ते कमांड चुकले माझे. काय चुकलं होतं? VANV बरोबर. बीन ॲक्टिवेट हेच आहे का? ॲक्टिवेट झाले ॲक्टिवेट सॉरी हां. आणि रन करा चालतं. आता काय आलं? 90 20 21 बरोबर. आणि आता इकडे लक्ष द्या फक्त याचं काय मिनिंग होतं? सेकंड रो आणि सेकंड रो मधले कोणते कॉलम प्रिंट होईल? 3 होईल का पण प्रिंट? 0 1 2 कॉलम कोणता? 0 1 2 कोणती रो? सेकंड रो येते. आणि जर मी दोन्ही काढून टाकले समजा हे राईट साईडचं काढून टाकलं तर काय होईल? कुठपर्यंत? पूर्णच्या पूर्ण प्रिंट होईल कारण एंड मेन्शन करेल का मी? नाही काय बरोबर राहील तो सगळ्याच्या सगळं पकडून राहिला बरोबर की नाही प्रणाली? काय चाललंय? फोन घेऊ का? जसं हर्षदाचा फोन घेतला तसं हर्षदा तू फोन घेऊन टाक त्याचा नाही तर असं ठीक आहे. काय येतंय? सेकंड रोचं काय 0 ते एंडपर्यंत जाते. हे पण जर काढून टाकलं मी या साईडचं तर काय कोणते एलिमेंट प्रिंट होईल सांगा बरं? काय आहे का स्टार्टिंग एंडिंग मेन्शन आहे का? म्हणजे काय होईल? तरी सगळे होणार आहे. सगळेच होणार आहे. येतं आहे लक्षात? हां. आणि आता इथं बघा बरं. आता आपण काय करू? आता मला सांगा कोणत्या रो प्रिंट होईल? 0th रो की त्याच्यानंतर अजून कोणती रो प्रिंट होईल? बघ ना 0 पासून तर कुठपर्यंत जाणार आहे? 1 म्हणजे काय? ही आणि ही रो होईल. आता ही आणि ही रो प्रिंट होईल मला माहिती पण याच्यातले कोणते कॉलम प्रिंट होईल? काय मेन्शन आहे घेता म्हणजे काय होईल? सगळे कॉलम प्रिंट. काय आलं? सगळेच कॉलम प्रिंट झालं. आणि समजा मी फक्त असं हा कोलन काढून टाकला आणि फक्त लिहिलं 1 तर याचा काय अर्थ होईल? कोणता कॉलम प्रिंट होईल? फर्स्ट कॉलम म्हणजे फर्स्ट इंडेक्सवाला 0th इंडेक्सवाला नाही असं नाही. काय होतं आहे? 12 16 बरोबर. आणि जर मी असं केलं तर 0 कोलन 3 तर काय प्रिंट होईल? कोणत्या रोज प्रिंट होईल आणि कोणते कॉलम प्रिंट होईल? हे बघ 0 पासून ना 11 नंतर काय 12 बरोबर. नंतर हा 13 पण 15 16 17 होत आहे का? झालं 11 12 13 15 16 17 बरोबर आहे ना? हां 17. हां काय? कसला हे ना? हे बघ कॉमाच्या आधी जे असेल ते काय? रोज आहे. कॉमा नंतर काय? कॉलम. हां मग 0 इंडेक्स पासून आहे ना. दिसतंय का 11 12 13? मी काय म्हटलं कॉमाच्या आधी काय? रोज. हे रोजचं बघतं आणि हे कसलं बघतं? कॉलमचं. मग हे 0,2 कसलं आहे? फक्त रोजचं आहे. रोज डिसाईड झालं पण रोज मधले कोणते कॉलम हे कोण डिसाईड करतंय? कोण डिसाईड करतंय? हा सेकंडवाला.
पहिले काय करते, हा रोज डिसाईड करते आणि त्या रो मधले कोणते कॉलम पाहिजे कोण डिसाईड करते, हा डिसाईड करते. सांग बरं भूमी. हो मॅडम सांगा. याच्या मागं बसेल आहे ना, असं काही दिसत नाही मला, असं काही नाही दिसतं सगळं. आत्ता विचारतो तुम्हाला, सांगा काय मिनिंग आहे. हां जोरात बोल. काय मी ना जवळजवळ किती वेळापासून आता 1-1.25 तासापासून बडबड करतोय, ठीक आहे. आणि तू जर मला म्हणत असेल आता एक्सप्लेन कर, म्हणजे तुझं लक्ष नव्हतं एवढं लक्ष. हां जर सांगू लक्ष देऊन तुला नसेल समजत तर गोष्ट वेगळी, पण तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही मला विचारता की समजलं नाही, चुकीचं आहे. सांगा मॅडम याचं काय मिनिंग आहे सांग. हां 0 थ्रो पुढं काय काय मिनिंग आहे. अशी 10 वेळा पडली बॉटल माझ्या ऑफिसला, काही नाही करत सांगा सांगा कोणते रो आणि कोणते कॉलम प्रिंट होईल. तू काय सांगून दिलं ठीक आहे, मला तर आवाज येतो पण चुकीचं उत्तर सांगितलं. काय झिरोत काय सांगितलं 0 काय हां मग कोणते रो प्रिंट होईल सांग. तुम्ही काहीच नाही बोलत. हां सांग. बघणार रे आवाज ऐकणार आहे मी, सर मी नाही सांगत आहे. तेच तर सांगतोय मी. बस नाही विश्वास नाही. सांग ना. आता सांग ना. 0 रो पासून स्टार्ट होईल सेकंड पर्यंत. सेकंड पकडेल का ती सेकंड इंडेक्स डायरेक्ट 0 पासून सेकंड आणि 3 रो बघ ना कोणते कॉमच्या आधी काय असतं. एंड म्हणजे पहिलं असं तेवढं कॉमच्या आधी कसलं आहे रोजचा एक कॉलमचा आहे लॉजिक आणि कॉमच्या नंतर काय कॉलम कॉलमचा. आता त्या रोच्या पार्टवर फोकस काय होतं 0 to 2 मध्ये. रो आणि 3 कॉलम ते कॉलम सोडून दे मला फक्त रोज सांग तिथे 0 to 2 पर्यंत पूर्ण प्रिंट डायरेक्ट सिक्वेन्स सांग ना अप टू न सांग 0 1 2. जेवढे पण रोज आहेत ना अरे 0 रो 1 रो फर्स्ट रो सेकंड रो असं सांग मला कसं आवडतं. 0 रो फर्स्ट रो सेकंड रो येईल काय सेकंड येणार 0 आणि 1 येईल. 0 हा तसं विचारतोय मी. आणि ते कॉलमचं काय सांग कोणते कॉलम प्रिंट होईल. 0 ते 3 पर्यंत तर 2 पर्यंत 0 0 1 0 1 आणि 2 हां असं सांग 0 1 3 होईल का नाही नाही त्याची होणार. गाडी करत तो का बोलला नंबर 1 बात करून ठेवायचं बात करून ठेव. बाराची गाडी तरी करून ठेवायचं विमा मित्राची करून ठेवायचं. बापरे. सरांचा 15-27 काय सांगतो. गाडी घरी घेतो ना मग सांगता येत नाही परत कॉल करून विचारणं बरं नाही वाटत. सर ब्रेक घ्या ब्रेक घ्या तुम्ही ना तुमची जिरली तुमची. बरं याचं काय मिनिंग होतं सांगा बरं आता. फोन ठेवून द्या आता. सर्व प्रिंट होऊन जाईल रोज रोज सर्व प्रिंट होतील का कॉलम सर्व प्रिंट होतील का दोन्ही प्रिंट होईल सगळं दोन्ही प्रिंट होईल बरं. आता मला काय करायचं आहे यांची नाही का रो वाईज ॲडिशन करायची. काय रो वाईज म्हणजे काय कसं 11 प्लस काय होऊन जाईल नंतर 50 नाही रो वाईज म्हणतो 11 प्लस नाही काय त्याच्या खाली 11 त्याच्या खाली काय नंतर हां 15 तू काय आउट सांगितलं 11 प्लस 15 प्लस 19 बरोबर. नंतर काय होईल 12 प्लस 16 प्लस काय येईल 20. एक लक्ष द्या ठीक आहे काय. तर मी काय करेल माहिती का सम करेल तर काय मेथड कोणती डॉट सम. कशावर कॉल केली त्या मॅट्रिक्सवर कॉल केली बरोबर आहे की नाही.
गप्पा नका मारू. कशावर कॉल केली ती? त्या मॅट्रिक्सवर कॉल केली बघा. मॅट्रिक्स नंतर कोणतं मेथड आहे? डॉट सम. काय पॅरामीटर आहे का याच्यात? काय पॅरामीटर पास करेल, व्हॅल्यू पास करेल याच्यात? नाही आहे. आणि ब्रॅकेट आहे म्हणजे काय सांगा बरं? मेथड आहे का प्रॉपर्टी? मेथड आहे बरोबर. प्रॉपर्टी असतं ब्रॅकेट असतं का? नाही. काय मेथड आहे. मग त्याचं आउटपुट काय? 11 + 15 + 19 काय? 26 + 19 काय आहे? 35. किती? 45 का 35? हो बरं 45चं यायला बसतं नाही. काय चुकलं आहे? लक्ष द्या फक्त आता. हां काय येतं आहे? 45 येतं आहे बरोबर. आता मी यावेळेस काय केलं? ॲक्सिस पास केला याच्यात. ठीक आहे. हा जर ॲक्सिस काढून टाकला ना तर ही एकच आउटपुट येते काय? 198. आता काय वाटतं हे 198 कसलं असेल सांग बरं. सगळ्या नंबरचं असेल का? काय वाटतं? सगळ्या नंबरचं असेल काय? 11 + 12 + 13 + 14 बरोबर. ठीक आहे. 5 + 6 आता त्याचं कसं येईल? नाही तसं नाही म्हणत आहे का? 11 + 12 + 13 + 14 15 16 17 18 19 20 21 22. याचं काय आउटपुट आलं आहे? 198. कधी पूर्ण मॅट्रिक्सचे सगळ्या रो आणि कॉलम घेतले त्याच्यात काय करेल मी? सम. काही आर्ग्युमेंट पास करेल का याच्यात? नाही. त्यांनी काय केलं मग? एकच व्हॅल्यू देईल मला काय. पण मला काय पाहिजे होतं माहिती का? रो वाईज काय पाहिजे होतं मला? 11 + 15 + 19 काय? एक आउटपुट दिसलं पाहिजे होतं. नंतर 12 + 16 + 20 काय दिसलं पाहिजे होतं? एक आउटपुट दिसलं पाहिजे. मग त्यासाठी काय मेन्शन करावं लागलं असतं मला? ॲक्सिस. ॲक्सिस काय मेन्शन करणार मी? 0 ॲक्सिस म्हणजे काय? एक्सवाला किंवा रोवाला पकडू शकतं काय? एक्स ॲक्सिस म्हणजे काय? एक्स ॲक्सिस चालून काय होतील ते कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे काय? हा वाला पहिला, नंतर हा, नंतर हा. आणि याचं आउटपुट बघ काय काय येत आहे? 45 + 48 बरोबर. या तिघांचं 45 नंतर या तिघांचं काय? 48 नंतर नंतरच्या तिघांचं काय? 51 नंतर काय? 54. सांग म्हणा तिला काय? हे काय केलं सांग बरं मी. लक्ष द्या ना इकडं थोडंसं. ठीक आहे. नाही तर मी लक्ष द्यायला सुरुवात केली ना मग तुम्हालाच विचारत राहील सारं. ॲक्सिस 0चं काय मिनिंग सांग बरं प्रांजल? 0 पासून स्टार्ट होतं. आणि जर 1 केलं तर काय होईल मग? म्हणून म्हणतो लक्षात देत जातो मी. आता काय येतं आहे? हे काय आलं असं? याचा काय संबंधच नाही इंडेक्सशी. हे बघा कॉलम वाईज ॲडिशन झाले बरोबर. आता मला सांगा हे बघ लक्ष द्या आता परत मी विचारेल बरं का. तू दोघींना विचारेल मी एवढं लक्षात ठेव. हां मॅट्रिक्स आणि डॉट सम टाकलं तर काय सांगा बरं? कसली सम येईल किंवा कसली सम येते? हां नाही आता सांगणार याच्यात काय व्हॅल्यू पास करेल का? नाही मग आता काय हो राहिलं? सगळे एलिमेंट ठीक आहे ओव्हरऑल काय आलं? 198. आणि जेव्हा मी ॲक्सिस 0 टाकलं ठीक तर कशा वाईज ॲड झाले ते? रो वाईज बरोबर. दिसतंय 11 + 15 + 19 काय? 45 काय? हां ठीक आहे चल तू कॉलम वाईज जाऊ असं म्हणणं आहे तुझं. पहिली रो बघ 0th रो, फर्स्ट रो, सेकंड रो येतं आहे. तुला जसं लक्षात ठेवायचं आणि तसं लक्षात ठेव. मी सांग हसू नका खरंच आहे ते. ठीक आहे कन्फ्युजन होतंच. ठीक हां ते तर मी तिला आधीच सांगितलं होतं जोरात बोलतोय. जेवण केलं होतं का तू? हां मग बोलत जायचं थोडंसं काय? 11 + 15 19 काय आलं? रो वाईज ॲडिशन झाली म्हणजे प्रत्येक बघ रो वाईज म्हणजे काय? प्रत्येक रोमधला एलिमेंट पकडला जाईल काय? प्रत्येक रोमधला. हे बघ रो नंबर काय? 0 रो नंबर काय? 1 रो नंबर काय? 2 कॉलम काय? पहिला 0th कॉलमसाठी. हां मग तेच ना
इकडचा बघ, हा कॉलम हा कॉलम हा कॉलम हा कॉलम, बरोबर. पण हे कसली ॲडिशन आहे? रोची ॲडिशन आहे का कॉलमची ॲडिशन आहे? मला सांग, हा 45 आहे, हे रो मधल्या एलिमेंटची ॲडिशन आहे का कॉलम मधली? एकाच रो मधले रो काय सांग बरं, एकच रो आहे का ही? 3 रो आहेत ना सर. हे कसलं कॉम्बिनेशन आहे? वेगवेगळ्या रोजचं आहे, एकाच रो मधलेच आहे का? नाही. हे जे तर 48 आहे हे कोणत्या किती नंबर किती रोजचं सांग बरं? ह्या रोजचं ह्या रोजचं ह्या रोजचं येतं आहे लक्षात? ठीक आहे. प्रत्येक कॉलमसाठी काय करूया आपण? रो वाईज ॲडिशन करतोय. 0th कॉलमसाठी काय केलं? 11, 15, 19. नंतर काय फर्स्ट कॉलमसाठी काय केलं? 12, 16, 20. काय रोचं ॲडिशन करतोय. येतं आहे लक्षात? प्रत्येक कॉलमसाठी. थोडं अजून जोरात मारायचं. 13 लागत नाही तिला. 13, 17, 21. येतं नंतर काय 14, 18, 22. ठीक आहे. रो वाईज ॲडिशन होते. ॲक्सिस काय मेन्शन करेल तेव्हा मी? हर्षदा ॲक्सिस काय मेन्शन करेल? 0 म्हणजे काय? 0 म्हणजे काय? एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल रो वाईज. आणि ॲक्सिस 1 केलं तर काय होईल बघा आता. 11 + 12 + 13 + 14 केलं सांगा बरं. कॅल्क्युलेशन करा बरं. काय करायची गरज आहे? 44, 45, 46, 47, 50 येईल का? काय आलं? 50. बघा काय 11 + 12 + 13 + 14 काय आलं? 50. नंतर काय 15 + 16 + 17 + 18 काय आलं? 66. ठीक आहे. आता हा प्रिंट होताना भले कसं झालं आहे? हॉरिझॉन्टल प्रिंट झाला आहे. पण तुम्ही व्हिज्युअलाइज करशाल ना तो कसं करशाल? वर्टिकल. हां बरोबर ना? का वेगळा शेप ड्रॉ करायचा त्याला काही? ठीक आहे. काय येतं आहे? 50, 66, 82. बस झालं जोग. आता किती त्याला करणार आहे? काय हो राहिलं? कॉलम वाईज एक काम कर ना, पेपर घे, गोळा कर त्याचा कोंब डायरेक्ट असं जिवंत राहिले पाहिजे फक्त ते. बस का मॅडम? ॲक्सिस 1 केल्यानंतर काय होतं सांगा बरं? कॉलम्सची ॲडिशन होते का रोजची ॲडिशन होते? हां कस काय रोजची होती रे? थांबा तुमचं ना. हां थांबा रे तुम्ही ना. आता परत लक्ष द्या बरं का. पोरगीच ती चिमटा काढेल ना तुला. काय ॲक्सिस 0 आहेत. आता काय येईल सांगा बरं? 2 + 1 + 3 काय येतं? 6. ॲक्सिस काय 0. 2 + 1 + 3 परत काय 6 म्हणजे काय 6, 6, 6, 6. आणि जर ॲक्सिस 1 केला तर काय येईल आता सांगा बरं? मला समजलं तुला काय सुचलं ते. नंतर काय येईल? 8, 4, 12. आलं का? ठीक आहे. हा व्हिज्युअलाइज करशाल कसं करशाल तुम्ही? आता व्हर्टिकली झाला असं समजा तुम्ही. काय या कॉलमचा एक सॉरी ह्या कॉलम्सचा आणि काय या कॉलम्सचा. ए बस ना आता. काय करू आता? सर कॉलम असे असतात ते रो असे असतात ना. पण सर असं नसतं. एक एक बोलण्यापेक्षा मग डायरेक्ट समजायचं कॉलम 1 चे ॲडिशन करायचं. तुला तसं समजतंय? तसं इंटरप्रेट कर. माझं काय म्हणणं आहे बघ, तू कसं मी जेव्हा रो वाईज म्हणतो तू काय इमॅजिन करीत असेल रो म्हणजे असे ॲडिशन केले पाहिजे बरोबर ना. मी काय म्हणतो रो वाईज म्हणजे काय? रो अशी मोजायला सुरुवात करतो ना आपण. रो कशी मेजर करतो? पहिली रो अशी, दुसरी रो, थर्ड रो अशी म्हणतात. रो ॲज अ इंडिकेटर. ए थांब तू काहीच बोल. एक्झाम्पल द्या सॉल्व करा. तू इथे येऊन सांग आता. उठ नाही उठच तू आता. येणार तर नाही तेव्हा. उठ ना उठ हर्षदा. जास्त उठील बरं का मी. ती एकदा विद्या शांत बसेल आज त्याच्यामुळे तुमचं चालतंय सगळं. येतं एक लक्षात. बोला साक्षी मॅडम काय? सर कॉलम चे ॲडिशन किती कॉलम्सची ॲडिशन करते? जेव्हा अशी थांब ॲक्सिस जेव्हा 0 करतो मी
ॲक्सिस जेव्हा 0 करतोय मी, तर हा जो पहिला एलिमेंट आहे, ठीक आहे, 6, हा कोणत्या कॉलमसाठी ॲडिशन करतोय? फर्स्ट, बरोबर. कॉलम काय प्रत्येक वेळेस, पण रोचा नंबर काय हो राहिला, चेंज हो राहिला. 0th रो, फर्स्ट रो, सेकंड रो येत आहे. म्हणून काय म्हणतो मी, रो वाईज चेंज काय होत आहे, रो चेंज होते. आणि जेव्हा मी ॲक्सिस 1 करतो तेव्हा काय होतं सांग बरं मला, कोणत्या कॉलमपासून स्टार्ट होतं? कॉलम चेंज होत आहे, बरं. रो सेम राहते ना, बरं. म्हणून काय म्हणतो, कॉलम वाईज ॲडिशन होते. तुला बघ, तुला जर शब्दांचं गोळ वाटत असेल ना, तू मी जे बोलतो ते इग्नोर करून टाक, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेव बस. हां, आहे का वॉट अ लॉजिक आहे ना, बरोबर, ठीक आहे. हां, आहे माझ्याकडं बस. हां, ॲक्सिस 0 आणि 1चा फरक समजला. आणि जर हे ॲक्सिस काढून टाकलं तर काय येईल सांगा बरं, कसं सामने करा, सर्वांची निघून जाईल, बरोबर. आणि आता सांगा, मी जर मला हे काढायचं आहे, काय म्हणता, मी कसं करतो आता, एका खाली एकच ठेवतो. म्हणजे आता मला फक्त काय करायचं माहिती का साक्षी, मला फक्त याची आणि याची सम पाहिजे. कोणत्या कॉलमच्या एलिमेंट्सचे? 2 + 1 + 3. हा कोणता कॉलम आहे, कॉलम नंबर काय, 1. हा पण काय कॉलम नंबर 1, बरोबर. आता साक्षी मॅडम जसं म्हणताय ना तसं आहे, ठीक आहे. काय त्या कॉलमची सम निघाल, बरोबर. मग ती कशी काढाल सांगा बरं. मी रो नंबर तर सगळे राहतील, बरोबर ना. 0. हां, 0 सगळ्या रो राहतील, पण कॉलम कोणता राहील सांगा बरं. 1 कॉलम कसं स्टार्ट करेल, 1 पासून जाईल, नंतर काय 2, म्हणजे काय सांगा बरं, कोणता कॉलम पकडला जाईल, फक्त 1. आणि काय सम निघाल याचे, आता सांग काय सम निघाल. 13 नाही निघाल, 14 निघाल. 9 + 2 11, 11 + 3 14. काय सर प्रिंट करा. घ्या, सर टाइप चुकलं मी. ॲक्च्युली ॲक्सिस 0 ठेवायला होता. आणि आता बघा काय 2 + 9 + 3 काय काय आलं 14. आणि ॲरेमध्ये इनपुट आलं आहे, सॉरी ॲरेमध्ये आउटपुट आलं आहे का डायरेक्ट सेपरेटली प्रिंट झालं आहे? सेपरेटली म्हणजे याचं आउटपुट बघ ना, शेवटी काय ब्रॅकेटच आहे, म्हणजे हा पण काय आला आउटपुटमध्ये ॲरेच प्रिंट झाला एक प्रकारे, ठीक आहे. त्याच्यात जरी सम दिसते 14, हे बघा सांगतो तुम्हाला, नंप आहे ना थोडं ट्रिकी आहे, ठीक आहे. हे मला पण एक्सपेक्टेड नव्हतं, मला वाटलं 14 येईल, पण काय आलं आहे ॲरे दिसतोय, सर 14 च आलंय. बरोबर आहे. पण बघ ना काय बाजूला काय त्याचं आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे, बट आउटपुट तर ते झालं. आउटपुट ते आलं आहे, पण ते कसं ट्रॅप होऊन आलं आहे ते ॲरेमध्ये आलं, म्हणजे काय रिटर्न केलं आहे त्याने एक प्रकारे ॲरे केला आहे. सिंगल एलिमेंट रिटर्न केला आहे का फक्त साधा, नाही काय रिटर्न केलं आहे ॲरे. हेच जर मी म्हटलं की मला आता काय पाहिजे, ह्या कॉलमची पाहिजे फक्त, कोणता कितव्या नंबरचा कॉलम आहे हा, सेकंड नंबरचा कॉलम आहे, ठीक आहे. काय येईल सांगा बरं सम, सेकंडमधल्या कॉलम्सची सम सगळे किती आहे 5. मग ते कसं करावं सांगा बरं, फक्त या कॉलमसाठी पाहिजे मला. कितव्या नंबरचा आहे कॉलम, 2 कुठपर्यंत जाईल, 3 पकडला जातो का पण नाही, एक्सक्लुझिव्ह म्हणजे कोणता येईल फक्त कॉलम याच्यात 2. आणि या साईडला काय असतं, कॉमाच्या आधी काय असतं, रो असतं, कॉलम असतं, कॉमाच्या आधी काय असतं, रोज असतं. आणि सगळ्या रोज आहे का स्पेसिफिक रोज आहे फक्त, कोणते स्पेसिफिक आहे सांग पुढे माहिती, सगळ्या रोज आहे ना. मग काय येईल सांग, ऐक ना माझे ना कान चालतंय बरं, तू शांत बोलली तरी काय आलं. वॉट अ लॉजिक, ठीक आहे, वॉट अ लॉजिक, व्हॉट्स द लॉजिक येईल म्हणतो, वॉट अ लॉजिक बरोबर आहे, व्हॉट्स द लॉजिक, वॉट द लॉजिक नाही, ओके. हां काय काय सांग आता 5 बरोबर ना. आणि आता मला सांग, मला 0th रो ऐक ना, सॉरी ह्या कॉलमची आणि ह्या कॉलमची सम पाहिजे, ठीक आहे, अशी रो वाईज, कोणत्या ह्या आणि ह्या. मग कसं करेल सांग बरं, कुठून 0 पासून स्टार्ट होईल, कुठपर्यंत जाईल, का 2 पर्यंत जाईल,
2 बघू आपण थांब कशाला सेम कोड कॉमा बिमा बाकी का बघ बरं एखादा मेथडचं नाव चुकलं आहे का किंवा जे बघ ॲरेमध्ये ॲरे पास करेल का बघ बरं मी ॲरेमध्ये ॲरे टाकेल बघ हा बाकीचं बघ पिंक कलरचा आहे का काय आउटपुट येईल याचं सध्याचं आउटपुट काय सांग 6 आणि 14 ॲक्सिस काय 0 आहे हिचं नाव काय रे हर्षदा आता याचं आउटपुट काय सांगा ॲक्सिस काय 1 म्हणजे काय येणार आहे काय वाटतं हां 4 10 मला तर असं वाटतं 4 10 आणि 6 8 काय आलं कारण का कशी ॲडिशन होईल साक्षी मॅडम सांगा हां असं मॅडमनी मला शब्दच बोलणं सोडून दिलं डायरेक्ट हां साईन लँग्वेज यूज करते ठीक आहे 2 2 1 9 3 3 मला ऐकू येत आहे बरं का यार तू बारीक नाही तू करते ना ते मला ऐकत आहे ना काय 4 काय अलग लक्षात काय चुकत तुला माहिती आहे पाणी प्यायचं म्हणून बोलत गप ना तू जरा सदा गप ना तू ऐक ना तू काय म्हणते ना सगळं समजतं मला काय काय शिक्षण मी आता जेवणार नाही ना या थांब थोड्या थांबा एक मिनिट जे रिकामे एक काम करा आता तुम्ही सगळे बरं का हां सगळेच उरलेले अशी ॲडिशन करा आणि अशी ॲडिशन करा 2-3 प्रोग्राम करा असे कसे करा तुम्ही हां तुम्हाला जसं जमल तसं हे असं आहे ना ट्राय करा मला आउटपुट दाखवा सांगा काय अरे मी समजून जाईल आवाज पण एकच चालला 2 मोबाईलला टी शर्टचं कलेक्शन आहे बाजूला
नंतर येऊ सर, राहिले. सर. आता ती उद्या जेवायला. सर आम्ही आज रात्री काय दाखव ना. आंबा खाऊ घाली का त्याने माहिती आंबा फेकून आणायला बसले कापल्या पुरता मी ती म्हणत माणूस खायला नाही कापायला. घालून. सर, आता बघा सगळे जेवायला बसले. मी बसले नाही जेवायला. ते ना खावेली की सगळे आपल्या कापेल तेच तुम्हाला वाढेल सगळ्यांना असं. हर्षदाकडून तीन आणि तू एक आंबा मला दे. एक आंबा मला दे. असे 2 आंबे खाल्ले. ती पण दोन, 20-30 आंबे खाल्ले. मी एकटी? नाही, सगळ्यांनी. सगळ्यांनी. आम्ही टोटल 10 जण होते खाणार. ठीक आहे, मी सर. थोडी खाल्लं. चला शिकव. आता लक्ष द्या की हर्षदा फोन द्या बरं तुमचा फोन असंच ऑब्सेशन आहे का ऑब्सेस्ड बस का सरांची नाट लागली बाई, त्या दिवशी पण म्हटलं. काय आहे कोणते कोणते रोज सेकंड रो आहे फर्स्ट रो आहे ते इंडेक्स वाईज काय करायचं 0 1 2 घेतोय ना आपण 0 कॉलम 0 रो फर्स्ट रो सेकंड रो पहिले कॉलम झालं त्याचं काय सगळे रो मिळून घेऊ आणि कॉलम काय 0 2 काय म्हणजे 0 कॉलम 1 असं सर रो कॉलम बरं तुला आउटपुट समजतंय एक काम कर मला नाही काय यांची त्याच्यानंतर साक्षी मॅडमचं नोट्स काय काढलं थोडा म्हणजे पूर्ण चुकून झालं ना. इकडे गेले बाहेर गेले झालं का आणि ते झालं सर, सोमवारी सुट्टी का? उद्या सोमवारी लेक्चर आहे. मी उद्या आहे लेक्चर सोमवारी सुट्टी घ्यायची सर, गावाचा नक्की. सोमवार
कर ना कॉलम वाईज ॲडिशन कर, रो वाईज ॲडिशन कर. नाही पुढं मग अशीच म्हटलं तुम्हाला थोडं जाऊन कोणाला तिला जाऊ दे पुढे जायचं ते ये जाऊन दोघी. 5 ते 7 मिनिटं झाले. आता तुम्ही म्हणसाल की याचा यूज काय सांगा, याचा यूज केस काय असेल. ठीक आहे, आता तुम्ही असा आहे फक्त प्लेन ॲरे बघू राहिले ना. आता आपण याला मिनिंग देऊ काय तरी. ठीक आहे, कसा मिनिंग देऊ सांगतो मी तुम्हाला. लक्ष द्या आता फक्त. समजा मी काय करतो, एक ॲरे बनवतो सेल्स डेटा नावाचा. ठीक आहे, सेल्स डेटा नावाचा एक ॲरे बनवतो बरोबर. आणि याचा फॉर्मॅट कसं राहील सांगतो मी. याचं फॉर्मॅट कसं राहील, पहिले काय राहील माहिती का, कंपनी आय डी, त्याच्यानंतर काय असेल बरं का. समजा हे कोणतं इयर आहे 2023, 24/2025 2000. चला एवढंच घेऊ आपण फक्त. काय आहे पहिले सांगा बरं, नंतर काय इयर आणि नंतर काय, पहिले 3 इयरच आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय राहील माहिती का. आता बघा हा कंपनीचा आय डी आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर माहिती की हे काय सांगतो मी, तर इथं जे टाकणार आहे मग ते अमाऊंट टाकणार आहे. म्हणजे काय 2023 इयरला त्यांचा किती रेव्हेन्यू झाला किंवा किती प्रॉफिट झाला. ठीक आहे, काय 100 रुपीज. नंतर नंतर मला सांग 2024ला किती झालं आहे 200 समजा. 2025ला 300 बरं. नंतर कंपनी 2साठी. ठीक आहे, ही कंपनी 2 समजा नाही एवढं नाही करायचं आपल्याला. ते 500 घेऊ चला. त्याच्यानंतर थोडंसं कमी प्रॉफिट झाला 100. आणि नंतर काय आलं परत 200. त्यानंतर काय आलं समजा 3 घेतली परत. हां बोल ना किती. हां पुढं 2000. चल भाऊ खुश झाला तू आता. पुढं हां अरे 1 लाख सांगायचं डायरेक्ट. हां ते अरे पण वेगळी कंपनी नाही यार. आणि या बघा हां आता लक्ष द्या फक्त. काय कंपनी 1चं काय 100 200 300. ठीक आहे, 500 100 200 700 2000. हे थांबा आपण फायदा हे जे अमाऊंट आहे ना 4 फिगरवाली ती काढून टाकू. ठीक आहे, आता लक्ष द्या रे 1 मिनटं. इम्पॉर्टंट आहे बरं काही. झालं का शूटर सर बरोबर. लक्षात आहे राग नाही आला ना तुला. ठीक आहे चालेल. हां आता बघा कंपनी 1 कंपनी 2 कंपनी 3 कंपनी 4. ठीक आहे, मी कारण सांगितलं कंपनी आय डी. ठीक आहे, नंतर काय त्याच्यानंतर त्या इयर्सचा काय असेल जो सेल्स असेल काय असेल ते. ठीक आहे, ते आता जर मी म्हटलं की कंपनी 1चे नाही का मला 2023पासून ते 25पर्यंत टोटल किती सेल झाले हे काढायचं मला, तर कसं करेल सांगा बरं. कंपनी 1ची नाही का फक्त कंपनी 1ची मला 2023पासून ते 25पर्यंत किती सेल झाली ते काढायचं टोटल, तर कसं करेल सांगा बरं. प्रिंट बोला मॅच मॅट नाही सेल्स डेटा आहे. नंतर काय कोणत्या रोसाठी 0th रो. हां नंतर हां आणि कॉलम कोणते कुठून 1 त्याच्यानंतर कुठपर्यंत सॉरी इथं नाही म्हणजे डायरेक्ट 8पर्यंत जायचं आहे. मग मी इथं मेन्शन नाही केलं तरी चालेल ना बरोबर. टोटल काय सांगा बरं मग 100 + 200 + 300 काय 600. काय चुकलं सांगा बरं, कारण आपण सम केली का सम ॲक्सिस काय मेन्शन करा 0 का 1 राहील. ॲडिशन कशी चालली कोणत्या साईडनं म्हणजे कॉलम असं मेजर करताना पहिला कॉलम दुसरा कॉलम थर्ड कॉलम असं मेजर करायचं काय. मग ॲक्सिस काय 1. आणि जर आता केलं तर काय चुकलं रे, क्या लगता है क्या चुकलं आहे सिंटॅक्स काय चुकलं आहे.
काय 0 नंतर असं करून पाहायचं का पाहू बरं. नाही ना तसं नाही ते. काहीतरी सेंटेक्स चुकलेला आहे. कुठं चुकला असेल काय. लिस्ट इंडायसिस मस्ट बी इंटिजर्स ऑर स्लायसिस नॉट टपल्स. अरे यार पहिले मला सांगा जो हा ॲरे हा पायथनवाला ॲरे रेग्युलर का नमपायवाला आहे. पायथनवाला आहे. मग नमपायच्या मेथड्स चालतील का. नाही मला काय करावं लागेल याला एन पी डॉट ॲरे ठीक आहे. आणि नंतर काय करावं लागायचं पास कर. आता कसलं झालं हा नमपायचं. आणि आता काय होईल आता काय चुकलं आहे परत. बोला एक्सिस 1 इज आउट ऑफ बाउंड्स फॉर ॲरे ऑफ डायमेन्शन 1. कसं काय 1 डायमेन्शनल ॲरे हा सेल्स डेटा बरोबर ना. एन पी डॉट ॲरे असंच आहे ना सिंटॅक्स बरोबर ना. नंतर काय ॲरे ऑफ ॲरे काय चुकतं आहे बघा बरं सिंटॅक्समध्ये काय चुकतं आहे का काही असंच कोड रनर इश्यू देतं आहे मला. 0 करा काय ॲक्सेस 0 करा. हां चाल पाहू 0 करू आपण यार. काही चुकतं आहे का माझं. आलं 600. हां म्हणजे मी आधी काय चूक करीत होतो. 1 पण जर कॉलम वाईज करीत असेल आपण कसं करतो. का बरं असं चुकत असेल. वरचं एक्झाम्पल पाहू आपण हे बरोबर आहे. याला चालतं ॲक्सिस 1 ना. काय येतं आहे समजा असं केलं पाहू बरं. आता बघ बरं का फक्त आता येतं आहे आउटपुट. त्याचं काय म्हणणं होतं माहिती का सिम्पल. थांब ना एक एक फक्त लक्ष दे फक्त. इथं मला सांग इथं किती रोज येतील. ऑल रोज येतील बरोबर. ऑल रोज आल्या आणि इथं किती कॉलम येतील 1 पासूनचे सगळे. मग रोजची संख्या 1पेक्षा जास्त आहे आणि कॉलमची संख्या पण किती 1पेक्षा जास्त आहे. 2 डायमेन्शनल ॲरे झाला का 1 डायमेन्शनल झाला. मग 2 डायमेन्शनल झाला बरोबर ना. जेव्हा रोजचा काउंट वाढला समजा कॉलम तर राहतेच मल्टिपल. रोज किती घ्यायला रोजचा काउंट 1च्या पुढे गेला म्हणजे किती झाला तो 2 डायमेन्शनल झाला बरोबर. मी इथं काय करीत होतो 0 टाकीत होता. म्हणजे कोणती रो येईल सांगा बरं फक्त कोणती रो येईल 0th रो येईल बरोबर. 0th रो आली फक्त एकच रो येते. कॉलम किती मल्टिपल असेल म्हणजे तो 1 डायमेन्शनल झाला 2 डायमेन्शनल झाला 1 डायमेन्शनल बरोबर. आणि जेव्हा मी ते ॲक्सिस 1 करतो आहे ना बघा थांबा 1 मिनटं. इथं जेव्हा ॲक्सिस 1 करतो आहे तो एररचं नावाचा बघता. आता काय येतं आहे ॲक्सिस 1 इज आउट ऑफ बाउंड फॉर डायमेन्शन काय येतं आहे 1 येतं आहे बरोबर. मग तो 1 डायमेन्शनल आहे ना त्याला फक्त कोणता ॲक्सिस एकच ॲक्सिस राहील म्हणून तो काय म्हणतो 0 द्या. ठीक हे थोडा ट्रिकी पार्ट एवढं लक्षात ठेवायचा. काय येतं ॲक्सिस 0. आता काय येतं आहे मग 600. हेच जर मी आता नंबर ऑफ रोज थोडे वाढवलं असतं काय 0 पासून तर कुठपर्यंत म्हटलं असतं मी 1 पासून ठीक आहे म्हणजे सॉरी 2 पर्यंत म्हणजे काय हे वाले आणि हे वालं. तर ॲक्सिस 0 दिलं काय होईल सांग बरं. आता कशी सम होईल सांग. अशी व सम होईल का अशी सम होईल अशी होईल बरोबर. व्हर्टिकलवाली ती साक्षी मॅडमच्या म्हणण्यानुसार ठीक आहे. रो वाईज पण व्हर्टिकल ठीक आहे. काय आलं कशी झाली का ॲक्सिस. अरे मीच कन्फ्यूज हो राहील ना तुम्ही सांगताय मला. काय आलं पण एक नीट बघ ना यार. थांब ना 1 मिनट आहे. अशीच हो राहिली ती बघ ना नीट. 100 + 500 काय 600. 200 + 100 300 प्लस येतं आहे का लक्षात. थांबा आता बघा फक्त आता कन्फ्युजन क्लिअर होईल. आता बघ कशी हो राहिली ॲक्सिस 0च आहे ना. मग बघ ना
झिरो म्हणजे काय रो वाईज होती. वन डायमेन्शनल राहिला का आता तो? किती डायमेन्शनल झाला? नंबर ऑफ रोज किती आता? 2 आहे. मग 2 रोज असतील तर आता तो वन डायमेन्शनल राहिला का? 2 डायमेन्शनल झाला. 2 डायमेन्शनल झाला. 2 डायमेन्शनल ॲक्सिस झिरो म्हणजे कशी येते? येते का लक्षात? काय 100 + 500 600 200 + 190 390 नंतर 300 + 290 काय येतं? 590. प्रांजल सांग बरं क्या चल रहा है इधर? हां ही कसली समय सांग बरं मला. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे कसली सम निघेल मला सांग बरं. डायरेक्ट नंबर सांग मला. हे जे आउटपुट आलं आहे नाही तर खाली हे कसलं आउटपुट येईल? कसली बेरीज झालेली? हां बोल आता बोल तू. नाही तू बोलच आता काय. फर्स्ट रो आहे सर. झिरो बरोबर बोलली ती. झिरो आणि फर्स्ट रो आहे. आणि कॉलम कोणते कोणते? कॉमाच्या आधी फक्त रो असतं आणि कॉमाच्या नंतर काय असतं? कॉलम. मग कॉलम कुठून स्टार्ट होते? बरोबर. आणि कुठपर्यंत जाते? लास्टपर्यंत जाईल. बरोबर. म्हणजे जे आउटपुट आलेले हे सम कोणत्या ॲक्सिस चालवून झिरो ॲक्सिस. झिरो ॲक्सिस म्हणजे काय? रो वाईज सम निघते. रो वाईज म्हणजे काय? पहिली रो म्हणजे काय? टॉपची रो त्याच्या खालची रो बरोबर अशी रो सम निघते. म्हणजे काय? 100 + 500 600 200 + 190 90 300 + 290 590. आणि जर मी फक्त एकच रो घेतली तर त्याचं डायमेन्शन कशी? 100 फक्त रो प्रिंट होईल असं म्हणतात. पण कसं प्रिंट होतं बघितलं तुम्ही मगाशी? काय प्रिंट होत आहे? पुन्हा टोटल त्याची. का बरं? एक्स एकच घेतलंय ना. 1 डायमेन्शनल आहे. हां थांब थोडं शांत घे. 1 डायमेन्शनल आहे बरोबर. त्याच्यामुळे काय आलं? अशी कॅल्क्युलेट झाली बरोबर. पण जर मला सांगा हे जेव्हा एवढा मॅट्रिक्स सिलेक्ट करतो मी, एवढा पार्ट सिलेक्ट करतोय, याचं डायमेन्शन काय? बरोबर 1 डायमेन्शनल ॲरे झाला. म्हणून काय आलं? ॲक्सिस झिरो जरी असलं तरी कशी होते? कॉलम वाईज ॲड होते. पण जर त्याचे डायमेन्शन वाढवलं मी तर कशी होईल? काय येईल? येत आहे. आणि जर मी इथं परत काय म्हणते एकच डायमेन्शन केली आणि ॲक्सेस जर 1 केला तर काय येईल? काय येत होता? सांग प्राची काय येईल? काय आला होता? का बरं? काय म्हणतो ते? ॲक्सिस 1 इज आउट ऑफ बाउंड्स. म्हणजे काय? तो 1 डायमेन्शनल आहे. त्याच्यात 2 ॲक्सिस सपोर्ट राहतील का 1 डायमेन्शनलमध्ये? तुम्ही जो ग्राफ काढता त्याला काय लागतं? दोन लागतं बघा. एक वाय ॲक्सिसला आणि एक ॲक्सिसला एक्स ॲक्सिसला बरोबर. 1 डायमेन्शनलमध्ये किती ॲक्सिस बघतं? एकच आहे बरोबर. पण जिथं 2 डायमेन्शनल बनून जातो तिथं किती ॲक्सिस झाले? 2. म्हणून काय होतं? 0 आणि 1. मी अजूनही सांगतो हा पार्ट ट्रिकी आहे, थोडं लक्ष द्या. मग मला सांगा आता फक्त मला काय करायचं आहे? आता एक हर्षदा प्रश्न आहे बरं का. मला काय करायचं आहे? सगळ्या कंपन्यांची नाही का 2025ला किती सेल झाले ते काढायचं मला. सगळ्या कंपन्यांचे बरं का 2025ला. म्हणजे काय? 300 + 290 + 500 + 400. कसं आउटपुट काढशाल? रोज किती पकडशाल? सगळ्या पकडशाल का एकच पकडशाल? हे बघ ना, याची सम याची सम याची सम याची सम मग सगळ्या पकडावं लागतील ना. असं लिहिलं तरी चालेल ना. म्हणजे काय आता? आणि लास्ट कॉलम आहे म्हणजे कोणता? म्हणजे कुठून स्टार्ट होईल इंडेक्स? 1 पासून. हे वाला पाहिजे मला बघा. कॉलम नंबर बघा किती? 0 1 2 3. म्हणजे काय? मी काय म्हटलं? इयर कोणतं आहे? 2025चं व्हॅल्यू कोणतं आहे? +400. मग आता येईल का? काय? बोल
अरे हाय लक्ष माझं, असं काही टेन्शन न घेऊ तुम्ही, एवढं टेन्शन न घेऊ. सांग धनंजय आता हे बरोबर आहे का? नाही आदित्य तुला वेगळं सांग. तो वन लाईन असेल एक्सिस जाऊ दे आता, काय बोल काय सांग बरं धनंजय. एक्सिस वन पाहिजे होतं. वन पाहिजे मला, सम कशी पाहिजे हा सर काय आलं काय 1490 बरोबर ना. ॲक्सिस वन केलं तर काय येईल सांग बरं. एरर हां एरर सम कशी निघाला आता बघ ना, थोडंसं डोकं लाव ना. ॲक्सिस काय केलं आहे, वन आहे. ॲरे वन डायमेन्शनल आहे का मल्टी डायमेन्शनल आहे, सॉरी 2 डायमेन्शनल आहे का 1 डायमेन्शनल आहे? 2 डायमेन्शनल आहे. म्हणजे सम कशी होईल 1 + 100 + 200 + 300 झाली का. आणि हां हे हां पण कशी आली 300 बघा. सॉरी चुकलं, म्हणजे माझं काय चुकलं सांगता थांब मी बोलताना काय बोललं सांगतो मी. याची सम निघाली बरोबर, याची सम निघाली 290, याची सम निघाली आणि याची सम निघाली, दिसते का. मी जर हे केलं असतं बघा, आता 2 पासून स्टार्ट केलं असतं तर काय आलं असतं सेकंड कॉलम. सेकंड अँड थर्ड रोव बरोबर. 200 + 300 500. चाल रे काय चालू चालू आहे काय एक्सिस वन वर सर खूप कन्फ्यूज होत आहे आता. सर खरं सांग. बोला. फिक्स कर. तुम्ही खूप confuse अरे. करताय आता. ऐका ना, एक सिम्पल सांगतो. मी जेव्हा हा टॉपिक काल आणि परवा बघितला होता ना, मलाच कन्फ्युजन झालं होतं. मी माझं म्हणणं काय सांगतो, तुम्ही ना हे लक्षात नका ठेवू की मी काय करतो, म्हणजे कसं करतो आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट हे लक्षात ठेवा की मी काय करतो आहे. सर पेमेंट लॉजिक. ऐका ना, लॉजिक ना तुम्ही नंतर फिगर आउट करशाल. मला सांग फक्त, तुला माहिती समजा समोर गाडी देईल, ठीक आहे, तुला म्हटलं ही गाडी चालवता येते, ठीक आहे, तू काय करशील गाडी कशी चालवतो शिकून घेशील. तुला जर म्हटलं ही गाडी उडते पण, तू काय करशील गाडी कशी उडवते ते बघून घेशील, ठीक आहे. एवढं लक्षात ठेव. थांब तू काय बोलू नका. पण जर मी तुला सांगितलंच नाही ती गाडी उडवता येते की नाही, तू विचार करणार कधी आयुष्यात की गाडी उडते का. सर एवढं कळतंय की कॉलम आणि रोज आणि कॉलम आहे. हां. ठीक आहे. रोज आणि कॉलम जो ते ॲरेचे निवडायचे. 0 पासून स्टार्ट करायचे. ठीक आहे. रोज झाले, कॉलम झाले. पण ते ॲक्सेसचं समजत नाही की तुम्ही कधी 0 केलं, कधी 1 केलं. पण तुला हे तर माहिती समजतंय ना की मी रो बाईज बघ, ह्या कॉलमची ॲडिशन करता येईल पूर्ण, ह्या कॉलमसाठी ॲडिशन करता येईल आणि ह्या रोसाठी ॲडिशन करता येईल. कशी करायची माहीत नाही, पण करता येईल एवढं माहिती आहे ना. ॲडिशन होतं ते. हां एवढं समजतंय ना. पण सर मग कधीच डायरेक्ट पूर्ण टोटल ॲड होतं, पुढे काय कधी फक्त सिंगल. हां बघ, काय करतोय हे लक्षात येतं आहे का. फक्त काय करतोय, कसं करतोय नाही बरं का. नेमकी करतो काय काय एवढं लक्षात येतं आहे का. कसं करतोय तुम्ही नंतर ते सिंटॅक्स बघा, ठीक आहे, पण काय करतो येतं आहे ना लक्षात. मला मी जर म्हटलं यांची बेरीज करायची तर करता येते का, हा का नाही फक्त. हो. कशी करता येते लक्षात येतं तुम्हाला फक्त, ठीक आहे. पण करता येते का नाही एवढं लक्षात. हां एवढं माहिती. मग तुम्ही तो सिंटॅक्स नंतर प्रॅक्टिसनी फिगर आउट करू शकता का. हे पण येतं आहे लक्षात कसं करायचं. मी अजून मिन मॅक्स तर घेतलंच नाही पहिली गोष्ट म्हणजे अजून. मी जर म्हटलं मला यांच्यापैकी नाही का मिनिमम काढून दाखवा, मग कसं करेल, सिम्पल आहे फक्त. सर तुम्ही ना छोट्या डायमेन्शनवाले घ्या ना मॅट्रिक्स. हे पहिले असले तुम्ही 4 युनिट म्हणून कन्फ्युज होते. आता तुम्ही रोज कॉलम तर सर 3 मिनिट घ्या, 3 किंवा 2. आणि तुमचे ना तुमच्या डोक्यावर जितका लोड देईल ना तितकं डोकं चांगलं झालं. विदिन द लिमिट. फक्त एवढं बघा आता. आता याचं काय आलं आहे सांग फक्त. हे काय कॅल्क्युलेट केलं आहे मेन मिनिमम कोणत्या ॲक्सिसला आहे. 1 ॲक्सिस म्हणजे काय असं. याच्यापैकी मिनिमम कोणता आहे 100 आणि यांच्यापैकी 190. आलं का काय 200 काय आलं असं का बरं आलं? 200 वर चालेल. काय आलं रे पण आपण 100 यायला लागत होतं ना. सर इथे कॉलम सेकंड आहे. कारण का इथूनच स्टार्ट होतं आहे. हां. मग एकच कॉलम पकडतो आहे. जर 1 पासून पकडायला सुरुवात केली तर 100. काय 100 190 आणि जर सगळेच पकडले तर सगळेच पकडले तर 1 येईल आणि इकडे 2 येईल. बरोबर.
आणि आता मी जर ॲक्सिस 0 केला तर काय येईल? सगळे रोज सगळे कॉलम आहे, सगळे रोज सगळे कॉलम काय तेच 1 येईल याच्यापैकी 100 आणि 190. भारी आहे ना नंपाय. हां काय होईल ना minimum अरे फक्त आता शिक नंपायचं मी अजून घेतलं सुद्धा नाही माहिती पूर्ण तुम्हाला. नाही ऐका तुम्ही लेक्चर थांबव भले काय प्रॉब्लेम नाही